दुसरं गाणं आहे, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला, शंकर वैद्य. अनिरुद्ध जोशी जे गझल गायक आहेत, श्रीकांत ठाकरेंचे पटशिष्य, आणि आत्ताच जो BMM महोत्सव झाला होता बृहन महाराष्ट्र मंडळाचा सॅनोझेमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये, त्याच्यामध्ये एक अप्रतिम कार्यक्रम त्यांनी सादर केला होता. ते अनिरुद्ध जोशी आणि मी, आम्ही दोघं मिळून कॉलेजमध्ये असताना खूप कार्यक्रम केले होते. त्याच्यामध्ये शंकर वैद्य निवेदक होते, आणि अर्थातच शंकर वैद्य त्यावेळेस सुद्धा खूपच बुजुर्ग होते. म्हणजे आम्हाला ते वडीलधारे होते. म्हणजे वडिलांनी जसं मुलांना प्रोत्साहन द्यावं त्याप्रमाणे ते आमच्या कार्यक्रमांमध्ये निवेदन करायचे. आणि त्यांचं निवेदन म्हणजे एक साहित्यिक अनुभूती असायची. कुठेही नोट्स नाहीत, काही नाही, आणि ते बोलायचे. आणि ते जे काय बोलायचे ते अप्रतिम, याच्या व्यतिरिक्त काही शब्दच नाही आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांचं गाणं आहे, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला, प्रसिद्ध गाणं आहे. जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा त्यांच्या डोक्यात एक वेगळी चाल होती, पण मंगेशकरांची चाल तेव्हा त्यांना एवढी आवडली नव्हती. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एकदा जेव्हा त्यांनी ती ऐकली संध्याकाळी, तेव्हा ती त्यांच्या एकदम डोक्यात बसली, आणि ते म्हणले की मला ती आता, तीच चाल मला आता कायम आवडायला लागली. मारवा सोहनी असं मिश्रण आहे. मी झलक दाखवतो. इंटरल्यूड जो आहे त्याच्यामध्ये शुद्ध मध्यम वगैरे त्या सगळ्या कॉर्ड्स आहेत. तिथे मी बोलीन थोडंसं, त्याबद्दल मला माफ करा, पण बोलल्याशिवाय त्या गोष्टी कळणार नाहीत. आता इथे शुद्ध मध्यम पण आहे, त्याची कॉर्ड पण आहे.